मित्रांनो, राम राम. कुंभमेळ्यावर टीका करणारा अजून एक नेता पुढे आला. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यावर टीका करताना अत्यंत खालच्या भाषेत किंवा अश्लाघ्य पद्धतीने टीका केली. आणि जे काही आस्था आहे करोडो लोकांच्या, हिंदू लोकांच्या, ज्या करोडो लोक कुंभमेळ्यात जाऊन स्नान केलं, या सगळ्यांचा जवळजवळ त्यांनी अपमान केल्यासारखंच आहे. मित्रांनो, ठीक आहे, तुमची आस्था नाही, तुम्हाला ते पटत नाही, तुम्ही जाऊ नका, तुम्ही हे करू नका, परंतु जनतेच्या आस्थेवर जखमेवर मीठ चोळायचं किंवा जी आस्था आहे, जी परंपरा आहे, जी रूढी आहे, त्यावर आपणच काहीतरी एक शहाजोगपणे आणून त्यावर टीका करीत बसणं, हे कशाचं धोरण आहे मित्रांनो? एक काळ होता मनसेचे, ज्यावेळेस त्यांची वर्धापन दिन साजरा झाला होता पहिला, त्यावेळेस किती मोठी सभा होती शिवतीर्थावर. आपल्याला माहिती आहे, शिवाजी पार्कवर प्रचंड मोठी सभा होती, हे होती, आणि मोठा गाजावाजा झाला होता. आणि ह्याच धरसोड वृत्तीमुळं आज त्यांना एका सभागृहामध्ये त्यांच्या सभेचा वर्धापन दिन साजरा करावा लागला. यातच त्यांची कारकीर्द म्हणा किंवा त्यांचा ग्राफ आपल्याला दिसून येतो मित्रांनो. तर ह्या संदर्भातच थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. राज साहेबांनी काल मोठ्या जोशामध्ये कुंभमेळ्यावर टीका केलेली आपण बघितली असेल, आणि त्यांना हे पण कळालं नाही की आपल्याच एका कार्यकर्त्याचा, आपल्याच एका मोठ्या म्हणजे आमदाराचा किंवा त्यांच्या सहकार्याचा अपमान करतोय. त्यांनी किती आस्थाने ते कुंभमेळ्यातलं पाणी त्यांना भेट दिला असेल, बरोबर आहे की नाही? त्यांची आस्था, त्यांचं प्रेम, ह्या सगळ्याचं एका क्षणात राजसाहेबांनी कवडीमूल करून टाकलं त्याचं. आता कधी परत ते बाळा नांदगावकर एखादा प्रसाद किंवा तीर्थ घेऊन जाईल राजसाहेबांकडं, आहे का नाही मित्रांनो? टीका करा तुम्ही, त्याच्या अव्यवस्थेवर टीका करा किंवा हे करा, पण लोकांच्या आस्थेवर कशाला टीका करतात? आता एवढे हजारो करोडो लोक तिथे येणार म्हणजे सगळ्यांच्या सोयी होईल किंवा ते पाणी स्वच्छ असेल किंवा काय, हे सगळ्या जनतेला माहिती. करोडो लोक जर तिथं सरासरी 45 दिवसामध्ये 66 कोटी लोकांनी जर आंघोळ केली असेल तर तिथं अस्वच्छता साहजिकच आहे ना. आणि ते जे काय जाणारे लोक आहे तिथं, ज्या आस्थेने जातात, श्रद्धेने जातात, त्यांना माहिती आहे आपली तिथं थोडी हाल होणार आहे, तिथं अस्वच्छता असणार आहे, तिथे हे असणार आहे, परंतु श्रद्धा या सगळ्या विजय मिळवते. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. हिंदू सनातन धर्माची हीच मोठी एक गोष्ट आहे की ते स्वीकारतात. आपण एखाद्या तीर्थक्षेत्री गेलो, देवस्थानी गेलो, तर तिथं आपल्याला सुखसोयी मिळतील, आपण पाहिजे तसं होईल, आपण पाहिजे तसं अन्न मिळेल, आपण पाहिजे तशी स्थिती होईल, आपण गेल्या गेल्या लगेच आपल्याला दर्शन मिळेल किंवा सगळ्या सुखसोयी युक्त आपल्याला तिथलं वातावरण असेल, अशी अपेक्षा कोणताही यात्रेकरू म्हणा किंवा श्रद्धास्थानी जाणारा व्यक्ती करत नाही मित्रांनो. त्यांना माहिती आहे. आणि जे काय आपण पवित्र स्थान आहे तिथे जाताना किंवा भगवंताला मिळवणं, देवाला मिळवणं एवढं सहज शक्य नाही आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळी आपले जे काही धार्मिक स्थळे ते उंच स्थितीवर असायचे, एकांतच ठिकाणी असायचे, की तिथे जायला कष्ट पडेल, बरोबर आहे की नाही? हे सगळं कष्ट सहन करण्याची शक्ती म्हणजे सनातन धर्म आहे. राजसाहेबांना कदाचित माहिती असेल, परंतु आपल्या मतासाठी म्हणा किंवा एक धोरण ठरवण्यासाठी त्यांनी बोललं असेल, माहीत नाही. त्यांच्यावर प्रचंड टीका होईल, कारण राजसाहेबांचं एक वक्तृत्व हे आहे, परंतु त्यांनी आपल्याला नेमकं आपलं धोरण काय, आपलं ध्येय काय, आणि ह्याच धरसोडीच्या वृत्तीमुळे कधी काळी प्रचंड यश मिळवलेले राजसाहेब आज रसातळाला किंवा शून्य स्थितीत आलेले आपण बघितलं असेल. नुसतं भाषणाने सभा जिंकता येत नाही, म्हणजे यश मिळवता येत नाही. सभेने टाळ्या मिळवता येईल, हे का नाही? टाळ्या मिळवता येईल, वाहवा मिळवता येईल, अनेक भाजपचे किंवा सनातन विरुद्ध धर्मातले लोक त्यांची वाहवा करतील, एक आमच्या बाजूने आला बाबा म्हणून त्याचं स्वागत करतील, एवढंच फक्त होऊ शकतं. परंतु त्याच्यातून तुम्हाला मतं मिळणार नाही. तुमची जी काय स्थिती आहे आजची, त्याच्यापेक्षा तुम्ही खाली जाऊ शकतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे विचार करा मित्रांनो. टीका करायला काय हरकत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीवर जिथं चुकीचं आहे तिथं टीका करणं साहजिक आहे. आणि एवढी मोठी प्रचंड लोकसंख्या भारतातली, एवढ्या मोठ्या लांब लांबून वाहणाऱ्या नद्या, एवढे मोठे वाढलेले शहर, त्याच्यातलं प्रदूषण, त्याच्यातले कारखान्यामधून निघणारे केमिकल युक्त मटेरियल, हे सगळे
कुठं वेस्टेज होणार आहे? ते जर नदीत टाकलं नाही किंवा नदीत सोडलं नाही तर सामान्य जनतेची काय स्थिती होईल? पाऊस आल्यानंतर सगळं धुवून जातं. ही प्रकृतीचा नियम आहे मित्रांनो. पाऊस पडल्यानंतर नद्यांना पूर येतो किंवा ते सगळं स्वच्छ होऊन जातं. त्यावेळेस कसं प्रसन्न वातावरण होतं. अशीच गोष्ट आहे. कुंभमेळ्यात असंख्य लोक आले, करोडो लोक आले. त्यांनी आपल्या श्रद्धांनी तिथं आंघोळी केल्या, स्नान केलं आणि त्याच्यातून अशुद्धता पसरेल यात कोणी नाकारणार नाही. परंतु लोकांच्या भावना आहे, बरोबर आहे की नाही? समोर इतके करोडो लोक तिथं आंघोळ करताना, शेजारी करताना कोण कसं आहे, काय आहे, कोणी जात पाहिले नाही, कोणी धर्म पाहिले नाही, कोणी अस्वच्छता पाहिली नाही, कोणी काय पाहिलं नाही. यावर हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे ना. तुम्ही तिथं टीका करा, परंतु ज्या लोकांच्या भावना आहे त्याच्याशी खेळू नका. अन्यथा जे काही इतर पक्षांचं झालं ना तेच आपलं सुद्धा. आता आपलं अस्तित्व काय आहे एक शोधण्याचा प्रश्न आहे. आणि त्यात आपण जे काही करोडो लोक आहे, जी सगळ्यात मोठी लोकसंख्या भारताची आहे हिंदू सनातनी, त्यावर तुम्ही आघात करत असेल तर तुमचं सर्वायवल कसं होणार? तुम्ही कसे पुढे जाणार? बरोबर आहे की नाही? आता सगळे काही हिंदू असून पण सगळे काही सनातनी नाही. कोणी नास्तिक पण आहे, कोणी आस्तिक पण आहे, कोणी देवाला मानणारे, न मानणारे. राजकीय लोक तर मानतच नाही देवाला. आपापल्या पद्धतीने ते आपला धर्म प्रस्थापित करत असतात आणि त्यांचं ध्येय एकच असतं की मतदारांना खुश करणं. आता राजसाहेबांना कोणाला खुश करायचं? म्हणजे मराठी दिनानिमित्त जावेद साहेब किंवा विकी कौशल जे अमराठी लोकांकडून मराठींचं गुणगान गायचं त्यांनी ठरवलेलं होतं का काय? की जे मराठी लोक होते आता त्यांनी अनेक याला गुढीपाडव्याला काय दांडपट्टा फिरवणार आहे, काय करणार? टीकाच करणार आहे ना. फडणवीसवर टीका करतील, शिंदेवर टीका करतील किंवा कशावर काय टीका करणार? म्हणजे याच्यातून काय होणार आहे? तुम्ही 5 वर्ष किंवा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र कसं करणार आहे? त्यांना कार्यक्रम काय देणार आहे? पुढच्या निवडणुका लढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित कसं करणार आहे? त्यांना आर्थिक बाजू, सगळ्याच गोष्टी असतात. निवडणुका लढवणं म्हणजे येऱ्यागावळ्याचं काम नाही. त्यासाठी सगळे संसाधनं असावे लागतात. ते संसाधनं तुम्ही कसे पुरवणार आहे किंवा कशा प्रकारे पुढच्या निवडणुकीची रणनीती तुम्ही आखणार आहे हे तुमच्या कार्यकर्त्यांशी बोलायला हवं होतं. किंवा तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत किंवा काय आपण कशा पद्धतीने आपला पक्ष वाटचाल करणार आहे, 15 वर्ष आपण कशा प्रकारे वाटचाल केली, पुढच्या भविष्यात आपल्या पक्षाची वाटचाल काय आहे, हे ध्येय धोरणं ठरवण्याचा हा वर्धापन दिन असतो. त्या पक्षाची वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम असायला हवा. परंतु तुम्ही दुसऱ्याच गोष्टीत हे केलं. आणि त्याच्या माझ्या मते तरी त्यांनी आपलं एक वर्धापन दिन आहे आणि लोकांमध्ये आपण जावं म्हणून कदाचित त्यांनी ही सगळी चर्चा केली असेल असं मला वाटतं मित्रांनो. अन्यथा जे काय निवडणुकीच्या लोकसभेच्या पूर्वी किंवा विधानसभेपूर्वी जी त्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली होती ती किती खोटी आणि तोकडी आहे हे कालच्या भाषणातून दिसून आलं मित्रांनो. म्हणजे एक बाजू जर आपण भक्कम राहिलो ना एका बाजूमध्ये तर जनता आपल्याला पुढं पाठवून देईन सांगता येत नाही. तरी आजच्या याच्यातून त्यांच्यावर टीका होणार आहे आणि राजसाहेबांवर टीका करायला कोणी धजवत नाही. आतापर्यंत ते भाजपच्या जवळ होते, आता ते भाजपच्या किंवा हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलल्यामुळं जे सनातन विरोधी लोक आहे वामपंथी किंवा आपण बघितलं असं लगेच सुषमा अंधाराने त्यांची बाजू घेतली, दानवेंनी त्यांची बाजू घेतली, वडेट्टीवारांनी त्यांची बाजू घेतली. म्हणजे हे सगळं धोतक कशाचं आहे? बरोबर आहे की नाही? ह्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आज सत्ताधारी पक्षावर टीका जर नाही केली तर त्यांना विचारणार कोण आहे? किंवा ज्या सगळ्यात जास्त मोठा समूह आहे त्याच्यावर जर तुम्ही टीका केली तरच तुम्ही याच्यामध्ये टिकू शकतात. तरी सुद्धा त्यांची परत एकदा भूमिका बदललेली आपल्याला दिसते. बघूया त्यांची भूमिका किती दिवस हीच राहते की परत एकदा फडणवीस साहेबांची गाठ घेऊन आपली भूमिका बदलतात. हे थोड्याच दिवसात करणार आहे. परंतु एकंदरीतच मनसेच्या वर्धापनदिनी त्यांनी आपली रणनीती आखाव्याऐवजी आपल्या सनातन हिंदू धर्मावर टीका करण्यास पसंती दिली. याच्यातूनच पुढचे त्यांचे ध्येय धोरण दिसतात आपल्याला मित्रांनो. असा विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.